तुमचं पण दुकान आहे, रिटेल शॉप आहे, पण बऱ्याच लोकांना असं होतं की एवढं चांगला माल किंवा चांगलं प्रॉडक्ट घेऊन सुद्धा ग्राहक येत नाही आणि ग्राहक आलं तर ते परत चाललं जातं. असं तुम्हालाही वाटतं आणि तुमच्या सोबत पण असं घडतं का? तर म्हणजे आज खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आणलेला आहे की नेमकं काय करावं लागणार आहे. आपलं रिटेलचं जर शॉप असेल, आपण रिटेलर असाल तर तुमच्यासाठी काय तुम्हाला नवीन आयडियाज जर सुचवायच्या असतील, ऐकायच्या असतील तर आजचा व्हिडिओ कामाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला पॉइंट असणार आहे की जर तुम्ही रिटेलर असाल तर तुमचं डिस्प्ले कसं तुम्ही सजवू शकतात. कसं असतं ना, डिस्प्ले सजवणं यावर सुद्धा तुमचं दुकान चालत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही डिस्प्ले चांगल्यात चांगला करतात तेव्हा कस्टमरांना असं वाटतं की वॉव, खूप सुंदर या ठिकाणी आम्हाला कलेक्शन मिळणार आहे. जसं तुम्ही बॅक साईडला इथे बघत आहात, डमींवर छान छान पैकी खूप सुंदरसे या ठिकाणी जे आहे ड्रेस मटेरियलचे कॉम्बिनेशनचे खूप सुंदर डिझायनर पीस लावलेले आहेत. आता या ठिकाणी फक्त हे एकच असणार आहे का महिनाभर? नाही. तर रोजच्या रोज यांचे जे आहे डिस्प्ले चेंज होत असतात. म्हणजे की जसं तुम्ही बघू शकता, छोट्या मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी शरारा गरारा आहे. तर एक्झॅक्ट येणाऱ्या कस्टमरला कळलं पाहिजे की या ठिकाणी मोठ्यांचंच नाही तर फक्त लहानांचं सुद्धा या ठिकाणी कलेक्शन मिळत असतं. आणि डिस्प्ले तुम्ही चेक करू शकता. यामध्ये फक्त ड्रेस मटेरियल एकाच क्वालिटीचे नसणार आहे. यामध्ये म्हणजे की जसं तुम्ही वर्क बघू शकता, याचं वर्क बघू शकता, त्याचं आणि त्याचं तुम्ही सर्वांचे जे कलेक्शन आहे डिस्प्ले करण्याला अर्थ असा असतो की तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या रेंजचे सुद्धा कलेक्शन डिस्प्लेला करा. आणि डिस्प्लेला केल्यानंतर तुम्ही नुसतं डिझाईनवर फोकस नका करू, त्यावर कलर तुम्ही कसा लावला आहे यावर सुद्धा डिपेंड करत असतं. कारण की बरेच लोक म्हणतात की व्यवसाय स्टार्ट झालेला आहे पण नेमकं कस्टमर येतं, बसतं 10 मिनिट आणि लगेच चाललं जातात. तर महत्वाचा हा तुमचा पॉईंट आहे. जेव्हा तुमचं दुकान ओपन होतं तर दुकानात तुम्ही ज्या डमींना कसे डिस्प्ले करत आहात किंवा तुमच्या दुकानात तुम्ही हँगिंग कसे केलेले आहेत हे सुद्धा महत्वाचं असतं. तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तरी काही हरकत नाही. कसं असतं ना, जेव्हा दुकानाचा डिस्प्ले चांगला असला तर कस्टमरनाही चांगलं वाटतं की नाही, खूप सुंदर या ठिकाणी कलेक्शन आम्हाला मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की लुक आपल्याला कळतो. महत्वाचं कसं असतं, रिटेलमध्ये जास्तीत जास्त प्रॉडक्ट ओपन करून दाखवावे लागतात. तर तुम्ही जर असे डिस्प्ले करून ठेवले तर कस्टमरांच्या लगेच लक्षात येईल, अरे हा कलर तर असा दिसतोय तर माझ्यावर पण खूप छान दिसेल. म्हणून तुम्हाला डिस्प्ले करणं महत्वाचं आहे. इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही सर्व गोष्टी शिकू शकता. जर तुमचा रिटेलचा शॉप तुम्हाला ओपन करायचं असेल, किती इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे, किती गुंतवणूक करावं लागणार आहे, काय-काय व्यवसायाला आपल्याला म्हणजे भांडवल लागतं किंवा बऱ्याचशा गोष्टी व्यवसायाबाबतीत आपल्याला अडखळतात आणि आपल्याला अडचण पण येते. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे आल्यानंतर सजेस्ट दिल्या जातात की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत. आणि तुमच्या एरियामध्ये तुमचं दुकान आहे तर ते दुकान प्रॉपर त्या एरियामध्ये चालणार आहे की नाही हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे कसं असतं ना, रिटेल शॉप लोकांना बरेच जे प्रॉडक्ट असतात ओपन करून दाखवावे लागतात. त्यावर तुम्ही कॅटलॉग पीसेस ठेवा. कॅटलॉग पीसेस ठेवल्यानंतर जे डिस्प्लेला तुम्ही जे कॅटलॉग दाखवतात कस्टमरांना, तेव्हा त्यांना लगेच लक्षात येतं की नाही, कॅटलॉगमध्ये सेम तसं दिसत आहे, सेम तसंच माझ्यावर सुद्धा दिसणार आहे. हा असतो महत्वाचा पॉइंट. म्हणजे की डिस्प्ले करण्याचा हाच अर्थ आहे की जर तुमचं छोटं जरी शॉप असेल तर तुम्ही व्यवस्थित तुमचं दुकान सजवून ठेवा, लाइटिंग व्यवस्थित लावा. त्यानंतर जे आहे डिस्प्लेला जे आहे ना, समोरच्या साईडला तुम्ही कसे कलेक्शन ठेवत आहात हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही तुमचं दुकान कसं उभं करू शकता, दुकानात काय कलेक्शन ठेवू शकता, त्याचा डिस्प्ले कसा सेटअप करायचा आहे किंवा तुमच्या येणाऱ्या कस्टमरला तुम्ही जे कन्व्हर्सेशन आहे तुमचं तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, ह्या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं. आणि जर तुम्हाला कपडा स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही या ठिकाणी आल्यानंतर आपलं आपुलकीचं व्यक्ती तुम्हाला मिळत असतं मराठीचं. म्हणजे मराठी लँग्वेजचं तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं. म्हणून बिनधास्तपणे तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करू शकता. नक्कीच जर तुमचं रिटेलचं शॉप असेल तर तुम्हाला माहिती नसेल की नेमकं डिस्प्ले कसा करायचा किंवा डिस्प्ले करण्याचे काय-काय फायदे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. छोट्याशा व्हिडिओमध्ये काहीतरी छोट्याशा माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ संपवते. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.